ते बटन फिरवता आले पाहिजे ना. त्याच्यात बेस असतो, गेन असतो, विको असतो, ट्रबल असतो, गेन असतो. महाराज एका गावाला महाराज मी असं कीर्तनाला गेलो, मला थोडा गाण्याचा नाद असल्यामुळे मी त्याला विको मागितला. ते गावातलं सिस्टीम आलं होतं. त्याला वाटलं विको म्हणल्याच्या नंतर ते घरी गेले आणि विको म्हणजे बाटलीच आणून दिली. त्याला म्हणलं आता काय दात घासू इथं. पण हे सुद्धा जमलं पाहिजे महाराज. फार सुंदर वातावरण आहे. सर्वांचे नतमस्तक होतो महाराजांनी. एका तासामध्ये आपल्याला सेवा करायची. जसं भगवान परमात्मा बुद्धी देतील महाराज तसं अभंगावर बोलण्याचा प्रयत्न करू. विठ्ठला विठ्ठला प्रस्तावना करीत असताना एक वाक्य फार महत्वाचं मायबाप हो. भगवंताने अनमोल असा नरदे तुम्हा आम्हाला प्राप्त करून दिला. हा नरदे आपल्याला सहजासहजी नाही मिळाला. महाराजाचे बरेच प्रमाण आहेत. महाराज म्हणतात हा नरदेह प्राप्त करून घेत असताना आपल्याला बरेच कष्ट करावं लागले. अनंत जन्माचा शेवट पाहता नरदे आता आला तुझ्या. अनंत जन्माचा शेवट पाहिल्याच्या नंतर मनुष्य देह आपल्याला मिळतो. महाराज त्याच्या पुढे जाऊन म्हणतात एक एक योनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा मनुष्य देहा. अरे एका एका योनीमध्ये आपल्याला कोटी कोटी वेळा फेरा घ्यावा लागतो तेव्हा मनुष्य देह प्राप्त होतो. महाराज कधी आपण गाढव झालो, कधी बैल झालो, कधी कुत्रा झालो, कधी डुक्कर झालो. आणि म्हणून अनंत जन्माचे संस्कार आपल्या या देहावर आहेत. बरं काय बघा तुम्ही एखादा माणूस जास्त काबाड कष्ट करायला लागला ना, आपण त्याला काय म्हणतो काय बैलासारखं काम करायला, म्हणजे बैलाचे संस्कार आपल्यामध्ये आले. म्हणजे अनंत योनी फिरून महाराज आपल्याला मनुष्य देह प्राप्त झाला. पण माणसाने चिंतन केलं पाहिजे गड्या हो, हा मनुष्य देह आपल्याला कशा करता मिळाला. देव दिला देह भजना देवे दिला देह भजन गुमटा तो या झाला फाटा बाधकेचा. खऱ्या अर्थानं मनुष्य आपल्याला भगवंताच्या प्राप्तीचं साधन करण्याकरता मिळाला. हे देह मिळाला महाराज आपल्याला भगवंताची प्राप्ती करून घेण्याकरता. महिला मंडळ माझा तुम्हाला प्रश्न आहे, भगवंताने आपल्याला हे हात दिलेत कशाकरता दिलेत? कापूस याचायला नाही, सोयाबीन कापायला नाही. हे हात दिलेत माऊली बाबा आपल्याला भजनामध्ये टाळ्या वाजवायला. हे डोळे दिलेत महाराज देवाचं मुख पाहण्याकरता. हे तोंड दिलंय कशाला दिले पोरं? तोंड शिव्या द्यायला नाही ना. हे मंडळ हे पोरं दिसल्याच्या नंतर आनंद वाटला महाराज. हे संस्कार गावाचे आहेत महाराज बरं काय. आणि कीर्तनामध्ये असं लेकरं पाहिजे महाराज. नाही तर काही लोक महाराज लेकराला लय हाडे दिरीच करतात. हे लेकरं लहान लहान लेकरं महाराज टाळ घेऊन उभं राहिलं. हे काही गावातले लोक म्हणतात असं म्हटल्याच्या नंतर ते पुन्हा सप्ताहाकडे येतच नाही महाराज. पण आता बसले तर शांत बसायचं बरं काय, बडबड करायची नाही. विठाला विठाला हे तोंड दिले महाराज आपल्याला कशा करता. कमल मुख हरिभजन को दिया. या तोंडानं आपण भगवंताचं गुणगान गाण्याकरता महाराज हे तोंड दिले. पण ज्ञानोबराय म्हणतात गडा ज्याच्या करता आपण इथं आलो ते करायचं बाजूला ठेवलं दुसऱ्याच भानगडी करायला आलो. दत्ता महाराज ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबराय म्हणतात कशा करता आपण आलो. हे शरीराची गावा जया लागी आले पांडवा तो कार्यार्थ गवा सांडोनिया. अरे ज्याच्या करता आपल्याला हे देह मिळालं ते करायचं बाजूला ठेवलं बाबा आणि आपण दुसऱ्याच भानगडी करायला लागलो. खऱ्या अर्थानं मनुष्य देह मिळाला आपल्याला भगवंताच्या प्राप्तीचं साधन करण्याकरता. पण तुम्ही आम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत महाराज निस्ता पैसा कमवण्याकरता आपलं आयुष्य वाया घातलं गड्या.
मी नेहमी सांगत असतो, अरे जिंदगी मिली तो किसी के काम आने के लिए, कळलं तर बघा, जिंदगी मिली तो किसी के काम आने के लिए, लेकिन क्या करे साहेब, जीवन सारा बीत गया कागज के तुकडे कमाने के लिए. अरे जीवन मिळालं होतं परोपकार करण्याकरता, जीवन मिळालं होतं परमार्थ करण्याकरता, पण सगळं जीवन व्यर्थ घालवलं आम्ही पैसा कमवण्याकरता. पैसा कमवल्याच्या नंतर महाराज पैशामध्ये सुख नसतं. माणसाला वाटतं आमच्याकडे भरपूर पैसा आला की आम्ही सुखी होतो, पण पैशामध्ये सुख नसतं महाराज. आणि जर पैशामध्ये जर सुख असतं तर पूर्वीच्या राजाने सर्व संघाचा त्याग करून, राजवैभवाचा त्याग करून अरण्यामध्ये गेलेच नसते का? गेले असते. असा एक राजा होऊन गेला महाराजा मृत्यू लोकामध्ये, दत्ता बाबा. 18 भार वनस्पती फले फुले वळाते, बाईच्या पोखराने नदी गंगा वाहते, नदी गंगा ज्या घरी कुल स्त्रिया राजराणी व संपत्ती, घरी कुल स्त्रिया राजराणी व संपत्ती, सुख सदनिया कासया योग सेवेते, सुख राजा होऊन गेला महाराजा जगामध्ये, त्याचं नाव होतं भरत. स्वर्गातल्या लोकाला जे भोग भोगायला मिळत नव्हते बाबा, तो इथं भोगायचा. हे 18 भार वनस्पती फळे फुले ओळाती. कोणत्याही ऋतूमध्ये कोणतं फळ त्याला खायला मिळायचं, कोणत्याही ऋतूमध्ये त्याच्या महाराज राज्यामध्ये गंगा व्हायच्या, गंगा नदी व्हायच्या. पण एके दिवशी भोग भोगून कंटाळा आला, त्याच्या लक्षात आलं की या वैभवामध्ये सुख नाही. सर्व संघाचा त्याग केला, राजवाड्याचा त्याग केला आणि अरण्यामध्ये भगवंताचं प्राप्तीचं साधन करण्याकरता महाराज एका आश्रमामध्ये राहू लागला. याचाच अर्थ असा होतो की पैशामध्ये सुख मिळत नाही. म्हणून तर एका मदलासा मातेनं बाळाला झोका देत असताना उपदेश केला, हे बाळा ओठ, अरण्यामध्ये जा, सद्गुरूला शरण जा, सद्गुरू तुला भगवंताचं प्राप्तीचं साधन सांगतील आणि ते मार्ग निवड. महिला मंडळ, तुम्ही झोका देता का? देता का नाही? काही काम यायचं कडं आला आता नाही आलं ना?
येईल थोड्या दिवसांनी. झोका देत असताना आपल्या इकडे महाराज गीत म्हणण्याची पद्धत आहे की नाही. तशीच ती माता महाराज गीत म्हणत नव्हती, महाराज त्या बाळाला उपदेश करायची. पण दुर्दैव महाराष्ट्राच्या मातेला गीतच येत नाहीत. आता आमच्या महिलाला 2च शब्द येतात महाराज झोका देत असताना. कोणते कोणते? यू 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 यू, हाड 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 हाड. या 2 शब्दाच्या व्यतिरिक्त त्यांना काहीच येत नाही. पण महाराष्ट्रामध्ये 2 माता होऊन गेल्या. मी नेहमी सांगत असतो, एक माता ज्या मातेनं महाराज लहानपणामध्येच आपल्या बाळाला रामरायाचं चरित्र सांगितलं, श्रीकृष्णाच्या कथा सांगितल्या आणि या स्वराज्याची संस्थापना करण्याचं महाराज सद्बुद्धी त्याच्या मनामध्ये निर्माण झाली. छत्रपती शिवाजी महाराज यांची आई म्हणजे माँसाहेब जिजाऊ, या मातेनं महाराज बाळाला संस्कार लावले. आजचा दिवस म्हणजे त्या माँसाहेब जिजाऊची जयंती आहे महाराज. आजचा दिवस आहे तो. त्या आईनं महाराज या स्वराज्याला एक हिरा दिला, या स्वराज्याला एक महाराज रत्न दिलं. त्या रत्नानं महाराज गुलामीतून महाराज हे भारत देश बाजूला काढला, महाराष्ट्र बाजूला काढला. म्हणून माता घडवली महाराज ती बरं काय. म्हणून मी नेहमी सांगत असतो, जिजामा साहेब जर नसत्या झाल्या तर महाराज हा आपला सप्ताह सुद्धा नसता आज बरं काय. हा सप्ताह सुद्धा नसता बाबा. आम्हाला परवानगी काढावी लागली असती. हुजूर हम थोडा सत्संग करना चाहते हैं, परवानगी काढावी लागली असती महाराज. पण माँ साहेबाची महाराज हे उपकार आहेत आपल्यावर की महाराज या स्वराज्याला छत्रपती शिवाजी महाराज सरकार रत्न माँसाहेबांना आम्हाला दिलं. एक माता झाली माँसाहेब जिजाऊ आणि दुसरी माता झाली महाराज मदलासा माता. बाळाला झोका देत असताना उपदेश केला, हे बाळा उठ, अरण्यामध्ये जा, तू पैसा कमवशील, पैशामध्ये तुला सुख मिळणार नाही, तुझी अंत काळाच्या वेळेला फजिती होईल. आणि मग दृष्टांत दिला, सांगितलं बाळा 2 मधमाशा असतात, त्या मधमाशा सकाळपासून संध्याकाळपर्यंत निस्ता मध जमा करण्याचं काम करतात. रोज सकाळी उठायचं, एका फुलावर जायचं, फुलाचा मकरंद शोषण करायचं आणि पोळीमध्ये आणून टाकायचं. न राहून एका मधमाशीनं प्रश्न विचारला, का ग बाई आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत निस्ता मध जमा करण्याचं काम करतो, कधी मध खाल्ला का? दुसरी म्हणते जाऊ दे ना, जोपर्यंत हातपाय चालतात तोपर्यंत कमवून घेऊ, आणि एकदा हातपाय चालायचे बंद पडले की मस्त बसून खाऊ. कोण म्हणती? कोण म्हणती? मधमाशी ध्यानात ठेवा बरं. ते काय होतं महाराज, तो कांदा तयार होतो. कांदाच म्हणतात इकडं नाही, भागाभागात वेगवेगळी पद्धत असते. आमच्या इकडं नवरदेवाला लग्नात घोडा असतो, तुमच्या इकडं कोण म्हणलं गाडव? घोडाच असतो. विठाला विठाला. ते कांदा तयार झाला महाराज, ते महूळ तयार झालं आणि एक माणूस रस्त्याने जाऊ लागला. रस्त्याने जाता जाता त्यानं ते महूळ पाहिलं आणि महूळ पाहिल्याच्या नंतर माणसाची पहिली प्रक्रिया असते महाराज, क्रिया असते काय करण्याची? गौरी पाहण्याची. त्यानं ती गौरी पाहिली, गौरी पेटवली, गौरीचा धूर केला, अख्ख्या मधमाशा आंधळ्या केला आणि सगळाच कांदा घेऊन गेला. मी काय त्या मधमाशा सांगन, अशा बऱ्याच मधमाशा महाराज मटकराळा गावामध्ये आहेत. सकाळपासून संध्याकाळपर्यंत राब 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 कामं करतात. न राहून महाराज एका मधमाशीने प्रश्न विचारला, चंद्रकला अक्का हाय किती एखादी? नाही तर जवळच पेटायचं बुवा. विठाला विठाला. अगं आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत नुसतं काम करायलो, राब 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 राब. गावामध्ये भागवत कथा आहे, भागवत कथा ऐकायला गेलती का? ती म्हणते जाऊ दे ना, आपलं कुठं भागवत कथा ऐकायचं वय, जोपर्यंत हातपाय चालतात तोपर्यंत कमवून घेऊ, आणि एकदा हातपाय चालायचे बंद पडले की मस्त भागवत कथाच ऐकत फिरू. कोणाच्या जीवावर? सुनच्या. सुन येते महाराज, गौरी आणती, गौरी पेटवती, गौरीचा धूर करती, हिला आंधळ करते, सगळंच घेऊन जाती. पोटचा मुलगा असतो का तो सुद्धा ठेवीत नाही. हे मी बोल ना बरं काय, हे माझं नाही, मदला असा माता सांगते. हे सांडी सांडी रे बाळा, सांडी संसार चंदू, हे मासिया मूळ रे कैसा रसियला कंदू, झोडून आणखीनेला तया फुकटची वेदू. हे बाळा, ते झोडून नेल्याच्या नंतर ज्या मधमाशाला दुःख होतं का, तसं दुःख तुला अंतकाळाच्या वेळेला होईल, म्हणून तू पैसा कमवू नको. आपली सुद्धा गती तशी झाली महाराज. तुकाराम महाराजांना गाथ्यामध्ये एक उदाहरण दिलं त्याच्याकरता. तुकाराम महाराज म्हणतात आपली गत कशी झाली, कोंबडा माहितीये का?
कोंबडा कोंबडा तो कोंबडा सकाळी उठल्याच्या नंतर उकंड्यावर जातो माऊली बाबा आणि एकच काम करतो. काय करतो? उकरण्याचं काम करतो. बरं उकरतो नुसता जागेवर थांबतो का? नाही. उकरीत 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 पुढे जातो. पण उकरलेलं तो खातो का? नाही. मग खातात कोण? मागचे तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे झाली कोंबड्याची परी, पुढे उकरी लाभ नाही. कोंबड्यासारखं जीवन झालं. आम्ही नुसता पैसा कमवतोय पण कमावलेला पैसा महाराज आपण उपभोगत नाही, सगळे मागचेच खातात. म्हणून कमवायचं असेल तर असं धन कमवा, ते धन महाराज देवाच्या चरण सानिध्यात नेऊन घालील. परमार्थ माधन परमार्थ हे माधन जोडी देवाचे चरण जे धन आपल्याला देवाच्या चरणाजवळ नेऊन घाले. मला काही ताणच नाही बुवा. माझे गुरुजी सांगत असतात, ज्याचा नाट पाठ त्याचा कीर्तना थाट माठ. नाटातलं प्रमाणे महाराज जोडेले हे नसरे धन. असं धन कमवा महाराज ज्या धनाचा नाश होणार नाही, जो देवापर्यंत नेऊन पोहोचवल. पण आम्ही तसं धन नाही कमीत महाराज.
जे धन आम्हाला कामा पडत नाही ते धन कमवण्याकरता आम्ही व्यर्थ आयुष्य घालवतो. ज्ञानोबराय म्हणतात कसं कसं आपलं आयुष्य वाया गेलं बघा. बालपण गेले नेनता तारुण्यपणी विषयी व्यथा वृद्धपणे प्रवतले चिंता मरे मागुता जन्म घेणे. बालपण आपलं खेळण्यामध्ये गेलं, तारुण्यपण आपलं विषयाच्या भोगामध्ये गेलं, म्हातारपणामध्ये माणसाला वाटतं आमचा उद्धार व्हावा. उद्धार होणार नाही महाराज. का तर ज्या वेळेला जे कार्य करायचं ते केलं नाही आणि मग महाराज इंद्रिय गलित झाल्याच्या नंतर महाराज भगवंताच्या प्राप्ती करता आपण प्रयत्न करायला लागलो की ते होत नसतं. आपल्या भाषेमध्ये बोलू का? डोळ्यानं दिसत नाही महाराज, कानानं ऐकू येत नाही, तोंडानं बोलता येत नाही, पायानं चालता येत नाही आणि मग हातामध्ये काठी येते. आयुष्य सरले यासाठी तुझ्या हाती येईल काठी. 60 वर्ष झाल्याच्या नंतर हातामध्ये काठी येईल आणि मग महाराज म्हातारे माणसं येतात नाही मंदिरात म्हणतात इथल्ला इथल्ला इथल्ला. मंदिरातला देव म्हणतात चलो मसन वाट्यातला येतो आता इथला नाही. मला सांगायचं एवढं की जोपर्यंत अंगामध्ये ताकद आहे महाराज तोपर्यंतच आपल्याला जवळ सकळ सिद्ध आहे, जवळ सकळ सिद्ध आहे. हात चालवया पाय, हात चालवया पाय. आपुले सोयीच जव हे सकळ सिद्ध आहे. हात चालावया पाय तव तू आपले स्वयत पाय. तीर्थयात्रे जाय चुकू नको. जोपर्यंत आपल्याला परमार्थ करून करता येतो तोपर्यंतच परमार्थ केला पाहिजे, तो देव मिळवला पाहिजे महाराज. म्हणून अशी काही साधक मंडळी महाराज एकनाथ महाराजाकडे गेली आणि नाथ राहायला म्हणू लागले नाथ बाबा तो आम्हाला देव मिळवायचा आहे, आम्ही काय केलं पाहिजे? नाथ राय म्हणले तुम्हाला बाकीचे साधन कलियुगामध्ये करता येणार नाही, करण्यासारखं सोपं साधन एकच आहे. एखादे संत पहा आणि संतांच्या चरणावर नतमस्तक व्हा. संतांच्या चरणावर तुम्ही नतमस्तक झाले रे झाले की तो अखिल कोट ब्रह्मांड नायक परमात्मा तुम्हाला भेटल्याशिवाय राहणार नाही. अभंगाचं पहिलं चरण हरी प्राप्ती देऊ पाय, हरी प्राप्ती देऊ पाय, हरी प्राप्ती देऊ पाय, हरी देऊ पाय.
हरिप्राप्तीशी उपाय धरावे संताचे ते पाय. महाराज म्हटले तुम्हाला जर देव मिळवायचा असेल तर तुम्ही एक साधन करा. भगवंताच्या प्राप्ती करता तुम्हाला संतांच्या चरणावर नतमस्तक व्हावं लागेल. या अभंगाचा पहिला शब्द आहे महाराज हरिप्राप्ती. काही सुज्ञ ऐकणारा प्रश्न निर्माण होईल की हरिप्राप्त आहे का अप्राप्त आहे? बोला बोला, हरिप्राप्त आहे का अप्राप्त आहे? कसं आहे बाबा? प्राप्त आहे. मग नाथराय का म्हणले हरिप्राप्तीशी उपाय? याचं कारण आहे महाराज हरिप्राप्तच आहे. नित्य नित्य प्राप्त असणारा हरी, पण त्याचा आपल्याला अज्ञान आहे. माझे गुरुजी सांगायचे प्राप्ताची प्राप्ती असते का प्राप्ताची प्राप्ती असते? प्राप्ताची प्राप्ती असते बरं का, अप्राप्ताची प्राप्ती नसते. एखादी वस्तू प्राप्त असावी बर तिच्या काही कालांतराने तिला विस्मरणात गेली, ती पुन्हा मिळवायची म्हटल्याच्या नंतर मिळवता येते. पण एखादी वस्तू प्राप्तच नाही ती पुन्हा मिळवता येत नाही. उदाहरणार्थ इथं आलो मी, कीर्तन माझं आवडलं आणि एखाद्या माणूस तारीख घेण्याकरता माझ्याकडे आला. मी डायरी काढली, डायरीवर लिहून काढली काय तारीख, पण ही पेन मी काय केली कानाला लावली. कीर्तनाच्या अगोदर कानाला लावली. पुन्हा 2 मिनिटांना मला पेनचं काम पडलं आणि मग मला पेनच सापडलं. बॅग मध्ये पाय, खिशामध्ये पाय, माऊली महाराजाकडे पाय, पुन्हा कोणाकडे पाय, पेनच सापडलं. 1 घंटाभर पेन सापडण्याचा प्रयत्न केला. पण ज्या वेळेस कीर्तन सुरू होताना मी आरशाचा उपभोग घेतला आणि आरसा बांधण्याकरता मी आरशा पुढे गेलो की मला लगेच पेन कुठे दिसली? कानाला दिसली. बर ती प्राप्त होती का अप्राप्त होती? मग वा 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 वा, प्राप्त होती. पण मधल्या काळामध्ये तिच्यावर आलेलं आवरण ते अज्ञान आलं. पण ते प्राप्त होण्याकरता महाराज वस्तू प्राप्तच असावी लागते. म्हणून नाथराय म्हणले हरिप्राप्तीशी उपाय. हरी नित्य प्राप्त आहे महाराज, पण त्याचा आपल्याला अज्ञान आहे. पण ते अज्ञान दूर करण्याकरता आपल्याला संतांचाच आधार घ्यावा लागतो. महाराज म्हणतात संतांच्या चरणावर आपण नतमस्तक झालो की तो देव आपल्या पुढे उभा राहतो. एवढंच नाही, नुसत्या संतांच्या चरणाचा स्पर्श जरी आपल्याला झाला तर पुढे देव उभा राहतो. महाराज एक दृष्टांत सांगतो पुढे चालतो. काय झालं? ते सेतू बांधण्यात चालू होता महाराज. तिथं नळ निळे जाबुवंत अंगद हनुमंतराय आले होते. ते काय करायचे? दगड उचलायचे समुद्रात टाकायचे, दगड उचलायचे समुद्रात टाकायचे. आणि तिथे एक लहानसा प्राणी आला होता महाराज. आमच्याकडे त्याला खडूळ म्हणतात, तुमच्या इकडे खडूळच म्हणतात ना? नाही, जवळपास तुमचं आमचं सारखंच आहे. ते खडूळ महाराज काय झालं, तिला वाटलं धर्माचं कार्य चालू आहे, धर्म कार्य चालू आहे आणि धर्म कार्यामध्ये आपण काहीतरी मदत केली पाहिजे. म्हणून ती काय करायची? दगड उचलायची समुद्रात टाकायची. भूमिका फार महत्वाची महाराज तिच्या मागची. भूमिका जर चांगली असेल तर महाराज ध्येय लवकर गाठल्या जातं. ती खारुताई असून तिला वाटायचं की मी या धर्म कार्यामध्ये मदत केली पाहिजे. काही लोक माणसाच्या योनीला जन्माला येऊन महाराज धर्म कार्याला मदत करीत नाही. मी नेहमी सांगत असतो एखादं जर धर्म कार्य चालू जर असेल ना तर त्याला आपण मदत केली पाहिजे. जर आपल्याच्यानं जर मदत होत नसेल तर ते कार्य महाराज बंद पडू नये याची दक्षता घेतली पाहिजे. पण मी नेहमी सांगत असतो जर आपण एखाद्या धर्म कार्याला जर मदत करत नसतो आणि ते कार्य जर बंद पडावं याची जर अपेक्षा करीत असोल तर महाराज म्हणतात तुम्हाला नरकाला जावं लागेल. गातली या भया नरका जाणे, घातली या भया नरका जाणे, घातली या भया नरका जाणे, घातली या भया नरका जाणे. मन सत्ते हर साये, मन सत्ते हर साये, घातली या भया नरका जाणे, घातली या भया नरका जाणे. मन सत्ते मन सत्ते हर साये, मन सत्ते मन सत्ते हर साये, घातली या भया नरका जाणे, घातली या भया नरका जाणे. घातलिया भय नरका जाणे. म्हणून धर्म कार्य जर चालू असेल तर त्या धर्म कार्यामध्ये आपण मदत केली पाहिजे. मला वाटतं तुमच्या गावातल्या सगळ्या माणसांना धर्म कार्यामध्ये मदत केली असेल. ज्या वेळेस रामचंद्र प्रभूचं मंदिर बांधण्याचं काम चालू होतं आणि त्यावेळेस महाराज प्रत्येक गावामध्ये ते बुक आले होते. प्रत्येक गावामध्ये नाही, घरातल्या प्रत्येक माणसानं त्या धर्म कार्यामध्ये महाराज मदत केली. जेणेकरून हे माझ्या रामाचं मंदिर आहे आणि या माझ्या रामाच्या मंदिराकरता माझी एक वीट तरी असली पाहिजे. ही भूमिका महत्वाची आहे महाराज.
त्या खारुताईची सुद्धा तीच भूमिका होती. हे धर्माचं कार्य चालू आहे, मी मदत करणार. काय करायची मग ती? महाराज एक दगड सोचीनं उचलायची, समुद्रात नेऊन टाकायची. दगड उचलायची, समुद्रात नेऊन टाकायची. पण काय झालं, हनुमंतरायाने भला मोठा एक दगड उचलला आणि जिथं पाय द्यायचा महाराज तिथं पाय न पडता ती खारुताई मधामध्ये करू लागली. तो पाय त्या खारुताईच्या शेपटीवर पडला. अरे एवढे मोठे बल्लाडे हनुमंतराया, द्रोणागिरी सारखा पर्वत उचलणारे हनुमंतराया, इतकुशी खारुताई. ज्या क्षणाला पाय पडला त्या क्षणाला महाराज खारुताई मोठ्यानं ओरडली, किंचाळली. ज्या क्षणाला ती खारुताई ओरडली त्या क्षणाला प्रभू रामचंद्र एका दगडावर बसून हे सगळं पाहू लागले. ज्या क्षणाला ती खडूळ ओरडली त्या क्षणाला प्रभू रामचंद्र तिच्या जवळ आले, त्या खारुताई जवळ. तिला हातानं उचललं, आपल्या हातावर घेतलं आणि बोलू लागली, खारुताई काय झालं का तुला? का ओरडलीस तू? का किंचाळलीस तू? तुला माझ्या राज्यामध्ये काही त्रास झाला का? त्यावेळेस ती खडूळ म्हणू लागली, रामा मी धर्माचं काम करू लागले. आणि प्रभू रामचंद्र महाराज त्याच्या अंगावरून हात फिरू लागले. जर तुम्हाला आता एखादी जर खडूळ दिसली तर तिच्या अंगावरती पांढऱ्या रंगाचे चट्टे आहेत महाराज. ते चट्टे म्हणजे प्रभू रामचंद्राने फिरवलेले बोटाच्या खुणा आहेत. हा पुरावा आहे महाराज. काही लोक म्हणतात राम झालाच नव्हता. ही पहा, तुम्ही संशोधन करून पहा. जाऊ द्या. ती खारुताईला बोलत असताना सांगितलं, खारुताई सांग कोणी त्रास दिला माझ्या राज्यामध्ये तुला धर्माचं काम करीत असताना? सांग त्याचं नाव, मी तिला शिक्षा करणार. खारुताई म्हणली, बघ बर रामा शिक्षा झाली पाहिजे. म्हणले होणार, सांग नाव. खारुताई म्हणले, हनुमंतराया. हनुमंताचं नाव घेणं आणि राम अर्धा गारवणं संगच. म्हणला हे होतं कार्यकर्ता निघाला बुवा, आणि कार्यकर्त्याला शिक्षा असते का? पण ते राम राज्य होतं महाराज. रामाच्या राज्यामध्ये कुत्र्याला न्याय मिळाला होता, इथं माणसाला भेटणं. विठाला विठाला रामचंद्र म्हणले असू दे, हनुमंतरे असू दे, नळ असू दे, नीळ असू दे, त्याला मी शिक्षा करणार. त्यावेळेस खारुताईनं बाजू बदलून सांगितलं, रामा तुम्हाला जर करायचं असेल तर एक काम करा म्हटली, शिक्षा करू नका, बक्षीस द्या त्यांना, सत्कार करा. रामचंद्राने सांगितलं, अगं वेडीस का? चुकून शेपटीवर पाय पडण्याऐवजी जर पोटावर पडला असता तर सत्कार करायला शिल्लक राहिली असती का? मग करायचा का सत्कार? म्हणले सत्कारच करायचा. कशामुळं? म्हणले रामा मी सुद्धा समुद्रात दगड टाकायचे, हनुमंतराय सुद्धा समुद्रात दगड टाकायचे, तू नुसता माझ्याकडे टुळू टुळू पाहायचा. जर हनुमंतरायाचा चरणाचा स्पर्श माझ्या शेपटीला जर झाला नसता तर तू उठून उभा राहिला नसता. हनुमंतरायाच्या चरणाचा स्पर्श माझ्या शेपटीला जर झालाच नसता तुझी माझी भेट झाली नसती. हनुमंतराया म्हणजे संत, त्या संतांच्या चरणाचा स्पर्श त्या खारुताईला झाला तर पुढं देव उभा राहिला. म्हणून महाराज म्हणतात, धरावे संता चिते पाय. नुसता स्पर्श जरी झाला तर पुढं देव उभा राहतो महाराज. एवढी ताकद संतांच्या चरणामध्ये महाराज. म्हणून संतांचे चरण पकडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पण काही लोकांना प्रश्न निर्माण होईल, महाराज नेमकं संत म्हणायचं कोणाला? या कलियुगामध्ये संत फार झाले, फुटासाठी संत झाले कलित बहुत, किंवा ऐसे संत झाले कली तोंडी तंबाखूची नळी. माझं नाही बरे गाथेमध्ये, असे संत झाले महाराज. मग संत म्हणायचं कोणाला? निळोबरायन त्याचं वर्णन केलं महाराज. कोण? ज्यांचा हे तर विठ्ठल, ज्यांचा हे तर
4 वाजता कीर्तन करू वाटायले करू का नाही तर काय काय गावामध्ये महाराज असे टाळकरी भेटतात आम्हाला. एका गावाला मी कीर्तनाला गेलो बाबा, हे असे इकून 50 टाळकरी तिकून 50 टाळकरी. आणि काल्याचं कीर्तन होतं, अभंग घेतला गोकुळीच्या सुखान. 2 टाळकरी आले महाराज चाल म्हणण्याकरता. चाल म्हणण्याकरता आले ते जरासा आखुडा अभंग आहे, त्याला ते शब्द कमी पडू लागले. मग त्याने सुरू केलं, आता गोकुळीच्या सुखा. काय केलं, आता गोकुळीच्या सुखा. मी चाल म्हणणारा म्हणलं बाबा त्याच्यात आता नाही, फक्त गोकुळीच्या सुखा म्हणा. त्या बाबानं आता सोडलं आणि सुरू केलं, फक्त गोकुळीच्या सुखा, फक्त गोकुळीच्या सुखा. त्या मला थोडा राग आला, म्हणलं 2 तास सांगून बाबा तसंच करायला. तिसऱ्यांदा म्हणलं बाबा फक्त नाही तिथं नुसतं गोकुळीच्या सुखा म्हणा. ते म्हणलं नुसतं गोकुळीच्या सुखा. असे टाळकर भेटल्याच्या नंतर कीर्तनकारांनी काय करावं, फाशी घ्यावी. विठाला विठाला संत म्हणायचं कोणाला महाराज म्हणतात, तेची संत, तेची संत ज्यांचा हेत विठ्ठली, ज्याचा अवघ प्रेम महाराज फक्त देवावर, ज्यांचा उद्देशच फक्त देव, त्यांना संत म्हणा. बसा बसा खाली, बसा खाली बसा. झालं झालं, जराच राहिलं आपलं आता. विठाला विठाला त्याला वाटत असेल हे बदलं नका, एकच चालू आहे याचं काही बी. हे लय लेकरं विचित्र असतात, पण हे बसले फार नवले महाराज. एका गावाला मी असंच काम नवलं, बस खाली. ते म्हणलं बाबा मला झोप याली. त्याला म्हणलं झोप याली का, म्हणलं इकडे इकडे हे गुळ दे आणि मला खायला दे. बरं ते जवळ आलं, गुळ देत असताना ते अर्ध तेच हाणू लागलं. बरं हाणू द्या महाराज, ते तरी बरं होतं जरा. एक दुसरं विचित्रच लेकरू मला भेटलं. लेकरं दिसल्यानंतर मला प्रश्न विचारायची सवय होती. एकाला सहज प्रश्न विचारला, त्याला उत्तर नाही आलं, राग आला. ते म्हणे ए बाबा लयच प्रश्न विचारायला, मी तुला प्रश्न विचारू का एवढ्या समाजामध्ये. त्याला म्हणलं बाबा विचार, आता तुझ्या गावात आलो. ते उठून उभं राहिलं, त्यानं प्रश्न विचारला, महाराज तुम्ही देव आहेत का. आता इतकुशा लेकरांना देव आहेत का हा प्रश्न विचारल्याच्या नंतर मला घामच आला बुवा. म्हणलं इथं का विचार सागर आहे का काय. पण मी उत्तर दिलं हो मी देवच आहे. मग त्यानं दुसरा प्रश्न विचारला, म्हणले महाराज मग आमच्या गावचा मारुती आहे का. मारुती म्हटल्याच्या नंतर मला विचित्र वाटलं. म्हणलं काय उत्तर द्यावं त्याला. म्हणलं हो तुमच्या गावचं मारुतीच आहे. ते उठून उभं राहिलं होतं, मला 2 प्रदक्षिणा घातल्या. मी म्हणलं काय करतो रे. ते म्हणे तुम्ही मारुतीच आहेत का. मी म्हणलं हो. ते म्हणे तुमची शेपूट कुठे गेली पाहतो. महाराज लोक शेपूट असते का, एवढे विचित्र असतात महाराज. विठाला विठाला काय सांगू लागलो मी, कीर्तनात काय सांगू लागलो. तुमच्या गावातले माणसं चांगले आहेत महाराज, चांगले आहेत हे माणसं, काही बोलले नाही. जालन्याला कीर्तनाला गेलो तुम्ही, असंच म्हणलो काय सांगू लागलो. ते एक जण म्हातारा म्हणलं महाराज बॉम्बला 5,000 देऊन तुम्हाला आणलंय. असं काय म्हणलं नाही कोणी, एक नाही. महाराज संत कोणाला म्हणायचं. अरे ज्याचा उद्देश एकच काय, फक्त भगवान परमात्मा. सगळं प्रेम महाराज फक्त देवावर करणार. माझे गुरुजी सांगत असतात, आपल्या चित्ताचे चित्त जर भंग झालं तर आपल्या चित्तामध्ये 10 तुकडे होतील. जसं गाडगं जमिनीवरती आदळल्याच्या नंतर त्याचे 10 तुकडे होतात, तसं चित्त भंग झाल्याच्या नंतर आपले 10 तुकडे होतात. एका चित्तामध्ये बायको असते, एका चित्तामध्ये बंगला असतो, एका चित्तामध्ये पैसा असतो, एका चित्तामध्ये जमीन असते, आणि उरलंच तर मग देवाला जागा असते. पण संताचं तसं नाही. अगोदर देव, बाकीचं क्रिया उरतच नाही, पण उरल्याच्या नंतर मग बाकीच्या क्रिया, त्याला संत म्हणा. विठाला विठाला आमच्या मुक्ताबाईनं महाराज 28 अभंगलेले संतांचं वर्णन करणाऱ्या. बघा ज्या वेळेस ज्ञानोबराय मधुकरी मागण्याकरता आळंदीला गेले, लोकांनी मधुकरी दिली नाही. महाराज भूक लागली होती, 4-5 घर फिरले, मधुकरी मिळाली नाही. म्हणून इंद्रायणीचं पाणी प्यावं वाटलं आणि भूक भागवावी असं वाटलं. इंद्रायणीच्या दोहामध्ये गेले, पाणी पिण्याकरता हात पुढे केले तर विसोबा खेचर आले, हाताला पकडलं, ढकलून दिलं, सांगितले ए संन्यासाच्या कार्ट्या, आळंदी बाटवली, सिद्धबेद बाटवला, आता इंद्रायणी बाटवायची का काय. ज्ञानोबरायाच्या मुखातून शब्द बाहेर पडले, ओ काका जीवाच्या येण्यानं कुठं इंद्रायणी बाटत असते का हो. सांगितलं ज्ञानाच्या गोष्टी पाजू नको, नेक संन्यासाच्या कार्ट्या. ज्ञानोबराय अन्नवाणी पायाने सिद्ध बेटामध्ये गेले, विचार केला, आता दिसू नये जना
या जगाचा निरोप घ्यायचा. झोपडी लावली आणि ताटी लावून बसले महाराज. पण माझी 5 वर्षाची मुक्ताबाई पळत आली. मुक्ताबाईला माहित होतं. सांगले, दादा, हो दादा, राग आला तुम्हाला? अहो साधूला रागवता येत नाही बरं दादा. विश्वरागे झाले वन्नी संती सुखे फावे पाणी. दादा, संतांना रागवता येत नाही. या विश्वाने किती जरी क्रोधी झाला ना दादा, तर संताला रागवता येत नाही हो. तुम्ही योगी म्हणून घेताना स्वतःला, योगी असा असतो का हो दादा? योगी कसा असतो? योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा. योगी असा नसतो दादा. योगी कसा असतो? योगी पावन मनाचा असतो. या जगाने किती जरी आघात केले तरी संतानं शांत झालं पाहिजे. आणि मग सांगितलं, दादा, जर एखाद्या वेळेस दातानं जीभ चावली तर आपण दात पाडतो का? नाही ना. या जगावर आपण प्रेम केलं पाहिजे. या जगाला शांत केलं पाहिजे. तुमच्या मनातले जेवढे विकल्प आहेत तेवढे बाजूला सारा. मिथ्या कल्पना मागे सारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. दादा, ताटी उघडा. ओ संत कशाला म्हणतात? संत तोची जाना जगी दया क्षमा जाचे अंगी लोभ नाही मना जगे विरक्त तोचे जाना. याला संत म्हणतात दादा. मुक्ताबाईने 28 अभंग लिहिले महाराज. आणि 28 अभंगामध्ये जे लक्षण आहे त्याला संत म्हणा.
मग काही लोक म्हणतात महाराज नुसते कपडे भगवे धारण केल्याच्या नंतर तुम्ही त्याला साधू म्हणा. तुकाराम महाराजाकडे एक व्यक्ती गेली. तुकाराम महाराजाला म्हणला ओ महाराज, आमच्या गावच्या एका साधूनं भगवे वस्त्र धारण केले, तुम्ही मनात यायला साधू. तुकाराम महाराज म्हणले जर मी त्याला साधू म्हणू, मी त्याला जर संत म्हणू, मला कुत्र्याला सुद्धा संत म्हणावं लागेल का? तर कुत्र्याचा रंग सुद्धा कसा असतो? भगवा असतो. भगवे त्रिस्वान सहजची वेश त्यांचा, किंवा वरी भगवा झाला नाम अंतर्वेश केला त्याला म्हणून भगवा झाला नामे अंतरी वस केला कामे, तया म्हणू नये साधू, त्याला संत म्हणता येणार नाही. मग संत म्हणायचं कोणाला? एक मी सोपी आणि सरळ व्याख्या केली महाराज. ज्याच्या स्वप्नात देव, त्याला काय म्हणा? संत म्हणा. जागृती सुस्वप्नी पांडुरंग, पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणे, जागृती सुस्वप्नी पांडुरंग. अशा खऱ्या संतांच्या चरणावर नतमस्तक झालो की आपल्या पुढे देव भरा. तो एका साधकाने पुन्हा प्रश्न केला, महाराज आम्हाला आमचा फायदा सांगा ना काहीतरी. महाराज म्हणले तुमचा फायदा होईल, तुम्हाला साध्याची प्राप्ती होईल. अभंगाचं दुसरं चरण. साधती साधने तुटती भवाची बंदरे. महाराज म्हणले तुम्हाला साध्याची प्राप्ती होईल. साध्य वेगळं असतं आणि साधन वेगळं असतं. साध्य कशाला म्हणतात आणि साधन कशाला म्हणतात? हे माईक हे काय आहे? साधन आहे. साधन याचं साध्य काय? माझा आवाज तुमच्या कानापर्यंत व्यवस्थित पोहोचवणं, हे झालं साध्य. तसं हे शरीर आहे महाराज, हे शरीर काय? साधन आहे. आणि याचं साध्य काय? भगवंताची प्राप्ती. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. या ध्यान आपल्याला देव मिळवायचा नाही, नाही देवच व्हायचंय महाराज. हे साधन मिळाले आपल्याला भगवंताच्या प्राप्तीचं, देव होण्याचं. महाराज म्हटले तुम्हाला साध्य प्राप्ती होईल आणि बहुरूपी बंधन पूर्णपणे नाहीच होईल. महाराज म्हणतात तुम्ही चिंतन केलं की महाराज तिथपर्यंत जाणार, तद्रुप्तीपर्यंत जाणार, पण तुम्हाला चिंतन करणं हे महत्वाचे महाराज. बरं काय? मग नाथरायाला पुन्हा प्रश्न केला, नाथ बाबा भगवंताच्या प्राप्तीचे बरेच साधन आहेत. योग आहे, जप आहे, तप आहे, ध्यान आहे, धारणा आहे, ज्ञान मार्ग आहे, भक्ती मार्ग, कर्म मार्ग आहे. हे मार्ग न सांगता हाच का सांगितला? विठाला विठाला
योग नाही जमणार महाराज आपल्या कलियुगामध्ये. जमल का? योग मार्ग सांगितला. योग मार्गाने देवापर्यंत जाता येतं, देव होता येतं, पण जमल का आपल्याला योग? नाही जमणार महाराज. जर आम्ही कीर्तनामध्ये 2 तास मांडी घालून बसू शकत नाही. किती तास? 2 तास. एखादा कीर्तनकार जर 2.5 तास बोलला तर लोक म्हणतात याची तारीख पुन्हा घेऊ नका. बरं त्यानं संसारातलं सांगितलं का देवाचं सांगितलं? देवाचं सांगितलं तरी 2.5 तास आम्हाला कीर्तनामध्ये बसू वाटत नाही, 2 तास बसू वाटत नाही. पण 12 वर्ष महाराज एखाद्या पायावर उभं राहायचं, एखाद्या अंगठ्यावर उभं राहायचं, नखाच्या चुंबळी होतात, केसाच्या जटा होतात, देहाचा सापळा होतो, डोळे खोलखोल जातात. महाराज पक्षी येऊन मृत पावले का काय म्हणून महाराज लचके तोडतात आणि मग कुठेतरी योग साध्य होतो. जमल का आपल्याला? नाही जमणार. ज्ञानोबराय म्हणले ना, योगाच्या वाटा जे निघाले गा सुबटा. योग करायलाच असाल तुम्ही दमसाल भागसाल, योग जमणार नाही. आता ते रामदेव बाबाचं पाहून काही येणे नोहे सिद्धी योग विधी येणे नोहे सिद्धी योग विधी येणे नोहे सिद्धी योग येणे नोहे सिद्धी वायाची उपाधी दंभधर्म वायाची उपाधी येणे नोहे सिद्धी वायाची उपाधी दम धर्म. ज्ञानोबराय म्हणले तुम्ही दमसाल भागसाल म्हणून योग नाही जमणार. ते रामदेव बाबाच पाहून आता लोक काही करायला लागले महाराज. ते रामदेव बाबा योग गुरु. ते रामदेव बाबाचा अभ्यास झालेला महाराज. आमच्या गावचं म्हातारे एक रामदेव बाबाला फॉलो करू लागलं. फॉलो करणं कळतं का? ते रामदेव बाबाला रोज पाहायचं सकाळी उठल्याच्या नंतर 5 वाजता रामदेव बाबा शिबिर चालू असतं. बाबा रामदेव बाबा सांगत असतात ज्याची ढेरी वाढली त्यानं कपालभाती आसन करायचं. आमच्या म्हाताऱ्याची ढेरी वाढलेली होती आणि कपालभाती आसन करू लागलं, पण जमलं त्याला कपालभाती आसन. दुसऱ्या दिवशी रामदेव बाबांना अनुलोम विलोम कसा करायचा सांगितलं बाबा. आमच्या गावच्या म्हाताऱ्यानं केलं, जमला त्याला. पण तिसऱ्या दिवशी रामदेव बाबानं काय केलं, ह्यो पाय घेतला आणि मानत टाकला. आमच्या गावच्या म्हाताऱ्यानं पाय घेतला, मानत टाकला. पण रामदेव बाबाचा अभ्यास झालेला होता, रामदेव बाबाला पाय खाली घेता आला. पण आमच्या गावच्या म्हाताऱ्याचा पाय खालीच येईन. 2 लाख रुपये लागले. किती? 2 लाख रुपये लागले महाराज निस्ता पाय खाली घ्यायला. मग योग जमल का आपल्याला? शरीर शोषण प्राण निरोधन मनोजय हठ योग मनोजय हठ योग कुट पीडन कुटरी कलिमल दल भंग प्रमाण मानायलाच अवघड जातं, तर करायला किती अवघड जाईल. शरीर शोषण प्राण निरोधन ऊर्ध्ववायूचा स्वीत करून करिओ मनभंग. महाराज हे जसं महाराज म्हणायला अवघड आहे तसं करायला किती अवघड आहे. मग योग जमणार नाही. दुसरं कार्य सांगितलं महाराज, योग यज्ञ सांगितला. यज्ञ जमल का? बोला बोला. तुम्ही बोर झाले का? बोर नाही झाले का? चहाची व्यवस्था करू?
विठाला विठाला यज्ञ जमणार नाही महाराज आपल्याला. यज्ञाचा नियम असा असतो, जर इथं जर आपल्याला यज्ञ करायचा असता तर पहिल्यांदा सुरुवातीला महाराज ही भूमी सोन्याच्या नागराच्या फाडाने नागरून काढावी लागली असते. जमल का आपल्याला? दुसरी प्रक्रिया यज्ञामध्ये महाराज हत्तीच्या सोंडे एवढी तुपाची धार ओतायची. जमल का? लोक म्हणतात, आता तूप म्हणलं की लोक का म्हणायचे, चोप तुपच नाही. तुपाची क्वालिटी बदलली पुन्हा एक नाही. बाबा तुम्ही लहानपणी तूप खाल्ला असत, आतमधल्या घरामध्ये तुपाचा डबा उघड्याचा नंतर वास कुठे येत होता? अंगणात. असं तूप घ्यायचं नाकात घालायचं तरी वास नाही. क्वालिटी बदलली ना. यज्ञ नाही जमणार महाराज. बरं कर्मकांड जमल का? कर्मकांड तर त्याच्या पुढचं आहे महाराज. कर्मकांडाला असं म्हटलं ज्ञानोप्राय, ज्या इंद्रियाने जे कर्म केलं त्या इंद्रियाला त्याचं फळ भोगावं लागतं. कोणत्या इंद्रियाने कोणतं महाराज कर्म करा त्याचं फळ त्याच इंद्रियाला फळ भोगावं लागतं. गुरुवरे चंद्रशेखर महाराज देगलूरकर यांनी एक दृष्टांत सांगितलं होतं चातुर्मासामध्ये. ते काय झालं? उन्हाळ्याचे दिवस होते. कर्म सांगायचे मला बरं का, किती कर्म बारीक आहे. उन्हाळ्याचे दिवस होते. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपल्या इकडे एक फळ येतं खायला, काय म्हणतात त्याला? आंबा. तो आंबा महाराज एक माणूस रस्त्याने जाऊ लागला आणि रस्त्याने जाता जाता महाराज बाजूला एक आंब्याचा बगीचा होता. त्याच्या डोळ्याने तो आंबा पाहिला. डोळ्याने आंबा पाहिला, परंतु महाराज त्या आंब्याचा मोह झाला खाण्याचा. ते आंब्यापर्यंत जाण्याचं काम एका दुसऱ्या इंद्रियाने केलं. कोण गेलं तिथपर्यंत? पाय तिथपर्यंत गेले. पाय तिथपर्यंत गेले, पण आंबा तोडण्याचं काम एका तिसऱ्या इंद्रियाने केलं. कोण तोडला? हातानं तोडला. खाण्याचं काम एका चौथ्या इंद्रियाने केलं. कोण? तोंडानं. आनंद मात्र सहाव्याला आला. कोणाला आला? मनाला. आनंद कोणाला आला? मनाला आनंद आला. पण बगीचेचा मालक तिथं बसलेला होता लपून. त्याच्या हातामध्ये एवढी काडी होती, पळतच आला आणि बताड बताड मारलं. मार खाण्याचं काम एका सातव्या इंद्रियाने केलं. कोण? पाठीनं. पण पाणी कशाला आलं हो? सगळ्यात अगोदर आंबा कोण पाहिला होता? म्हणून तर गाणं निघलं त्या काळामध्ये, जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. क्षणिक सुखासाठी आपल्या कोणी होतो नेते भ्रष्ट, कुणी त्यागी जीवन आपले दुःख करना नष्ट. ते करे जे ते काही, दे करे जे ते काही, आत्मा भोगी तो नंतर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. आता 4 वरला 5 वर गेला आकडा कीर्तन करण्यात. विठाला विठाला ज्या इंद्रियाने जे कर्म तेच फळ भोगावं लागतं. माऊली सांगतात, अगा कर्मी जे उरावे ते सुख दुःखी फळावे, ते भोगावया यावे. देहा एका कर्मकांड जमणार नाही, यज्ञ जमणार नाही, योग जमणार नाही. एक बोलू का, कलियुगामध्ये कोणतं साधन जमणार नाही. अवघ्या वाटा झाल्या क्षीण, कलीना घडे साधन. कलियुगामध्ये बाकीचे साधनं करता येणार नाही. 2 साधनं करता येतात. एक, संतांच्या चरणावर नतमस्तक व्हा, नाही तर नामस्मरण करा. म्हणून महाराज म्हटले, बाबा तुम्हाला बाकीच्या साधनाने भगवंताची प्राप्ती होईल याची मात्र गॅरंटी नाही. पण संताला सोडून तुम्ही देवाकडे जाल तर तुम्हाला देव मिळणार नाही याची गॅरंटी मात्र वेदाने घेतली. संता विना प्राप्ती नाही, आईशी वेद देती ग्वाही. संताशिवाय देव मिळणारच नाही महाराज, कळणार सुद्धा नाही. आपले 5 मिनिटं राहिले. वेळ थोडा कमी पडा, मला यायलाच उशीर झाला बरं काय, म्हणून माफी मागतो थोडीशी. विठाला विठाला का घेऊ 5-10 मिनिटं वाढून? असं एका गावामध्ये म्हटलं घेऊ का 5 मिनिटं. एक म्हातारा उठलं फेटा बांधू लागलं. म्हणलं बाबा घेऊ का 5 मिनिटं? ते म्हणलं पाहतोय आकारान. असं होऊ नये. विठाला विठाला 5
5 मिनिटं घेत नाही, 6 मिनिटं घेत नाही, थोडं वाढलं तर वाढल. काय सांगू लागलो मी, महाराज देवास संताशिवाय देव मिळत नाही मिळत, कळणार सुद्धा नाही महाराज. पूर्वीच्या काळातले कीर्तनकार एक दृष्टांत द्यायचे बघा. काय ते गावाला फेऱ्या मारण्याकरता, रात्री गाव सांभाळण्याकरता एक पूर्वीच्या काळामध्ये एक व्यक्ती राहायचा, त्याला काय म्हणायचे, गुराखी. राईट. त्या हातामध्ये काठी असायची, एक हातामध्ये कंदील असायचा. गावाला फेऱ्या मारायचा महाराज. पण फेऱ्या मारता मारता एके दिवशी त्याला तलब निर्माण झाली. कशाची? बिडी फुकायची. हे बिडी फुकणारला विचित्र असतात महाराज. इथं आहेत का कोणी? येईल म्हणून बरं का, या गावात कोण नाही. एवढे विचित्र असतात महाराज. एका गावाला मी कीर्तनाला गेलो आणि एक म्हातारं आलं आणि ते बिडी पेटीत आलं आणि मना म्हणे, महाराज बिडी धरा तुमच्या हातात. म्हणलं कशाला? म्हणे तुमच्या पाया पडायचे. एवढे विचित्र महाराज. या बिडीनं, या तंबाखूनं, या विमलनं फार वाटोळं केलं महाराज. 10वीचे 12वीचे लेकरं महाराज विमल खालेत आणि पचा कुठे थुकायलेत महाराज. अहो 12वी 13वीचे लेकरं महाराज दारू प्यायलेत आणि गटारात लोळायलेत. संतांनी निश्चित केला महाराज याचा. अरे दारू गांजा मत पियो यारो, अक्कल हो जाती है, अपने पल्लों का दाम खर्च कर मुंह में मिट्टी आती है. अरे दारू गांजा काय पिता महाराज? ही दारू गांजा पेल्याच्या नंतर काय होतं, आपल्याच खिशातले पैसे खर्च करा आणि आपल्याच मुखामध्ये माती घालून घ्या. अरे व्यसन करायचं असेल तर आम्ही सांगतो ते व्यसन करा. कोणतं? अरे जाम पर जाम पीने से क्या फायदा, जाम पर जाम पीने से क्या फायदा, सुबह पियोगे तो शाम को उतर जाएगी, एक बार हरि नाम का प्याला पी के देख, तेरी जिंदगी सुधर जाएगी, तेरी जिंदगी सुधर जाएगी. व्यसन करायचं असेल तर हे केलं पाहिजे. आमच्या माऊली दादानं व्यसन केलं महाराज पखवादाचं. आज देवाच्या कीर्तनात महाराज पखवाद वाजवण्याचं सामर्थ्य त्यांच्या अंगामध्ये आलं. आमच्या दत्ता महाराजांनी या सर्व मंडळीने साधना केली महाराज. व्यसन केलं. कोणतीही चाल, कोणत्याही मृदंगाचा बोल किंवा कोणतंही चिंतन महाराज साधनेशिवाय आणि व्यसनाशिवाय होत नाही. आम्हाला विचारून घ्या महाराज, एक श्लोक पाठ करण्याकरता किती वेळ लागायचा? दत्ता महाराजाला माहिती. एक श्लोक थोडा अवघड असला की 2-3 दिवस लागायचे महाराज. आणि आता लोक म्हणाले, महाराज तुमचं ते जरा बाजूला ठेवा आणि विनोद सांगा. लोकाला फवारे मारणारा कीर्तनकार जास्त आवडायला लागला महाराज. असू द्या, कालाय तस्मै नमा, विठाला विठाला. असू दे. त्यात महाराज त्या गुरख्याला तलब निर्माण झाली. खिशामध्ये हात घातला, बिडी होती पण माचीच नव्हती. समोर एक झोपलेला माणूस होता. त्या माणसाकडे गेला, सांगितलं, ओ बाबा उठा उठा उठा, कीर्तन संपलं आता. ती पांघरून काढलं. त्याने विचारलं, का रे बाबा मला कशाला उठवलं? रात्रीचे 12 वाजले. म्हणलं, बाबा माझ्या खिशामध्ये बिडी आहे हो, मला बिडी ओढायची, पण मला माझ्याकडे माचीस नाही. तुम्ही काय करा, घरामध्ये जा आणि माचीस आणून द्या. त्या माणसानं उठलेला होता. त्या माणसाच्या कंदिलाकडे पाहिलं. बाई सारली खनखन कानाखाली मारली. म्हणे, मूर्खा तुझ्याकडे कंदील आहे, नुसता काच वरी केला असता तर बिडी पेटली असती की नाही? बोला बोला, पेटली असती ना? नुसता काच वरी केला असता तर बिडी पेटली असती. मग मला कशाला उठवलं? ते म्हणला, हे सांगायला उठवलं. दृष्टांत संपला. याला 4G लागतं बरं. दृष्टांत संपला, सिद्धांत लक्षात घ्या. त्या माणसाकडे महाराज कंदील होता. कंदिलामध्ये चिमणी होती, चिमणीत ज्योत होती, ती पेटवलेली होती. नुसता काच वरी केला असता तर बिडी पेटली असती. पण हे सांगण्याकरता हे त्याला काय होतं? हे अज्ञान होतं. हे अज्ञान होतं महाराज. हे सांगण्याकरता कोणीतरी दुसरं लागलं ना. तसंच आहे, आपल्याकडे हा देह आहे, देहामध्ये आत्मा आहे, आत्म्यामध्ये परमात्मा आहे. पण परमात्म्याचा आपल्याला अज्ञान असल्यामुळं ते अज्ञान दूर करण्याकरता, परमतत्व दाखवण्याकरता कोणीतरी तिसरी व्यक्ती लागती. ती तिसरी व्यक्ती म्हणजे संत. म्हणून महाराज म्हणतात, संता विना प्राप्ती नाही, ऐशी वेद देती ग्वाही. एक वेळेस महाराज जर आपण डायरेक्ट देवाकडे जाण्याचा प्रयत्न केला तर देव आपला स्वीकार करीत नाही. पण संतांच्या मार्फत देवाकडे जर जाल तर नक्कीच महाराज देवाचं सुद्धा लक्ष आपल्यावर प्राप्त होतं. ते काय झालं, एक दृष्टांत सांगतो, शेवीला पूर्णविराम देतो. ते काय झालं, सकाळच्या वेळामध्ये एक लेकरू अंगणामध्ये खेळू लागलं. पण अंगणामध्ये खेळता खेळता त्याला शेंबूड आलेला होता. त्याला थोडीशी घाण झालं होतं आणि अंगणामध्ये खेळू लागलं. बरं, खेळता खेळता काय झालं महाराज, ते त्याचे वडील शेतातून घरी आले आणि मुलाने त्या वडिलाला पाहिलं आणि महाराज प्रेम निर्माण झालं. हात वरी केले आणि पळू लागलं वडिलाकडे. माझे पप्पा आले, पप्पा आले, पप्पा आले असं म्हणून पळू लागलं. लेकरूच ते. त्या लेकराकडे पाहिलं वडिलानं आणि विचार केला, अरे शेंबूड आलाय, घाण झालाय, माझ्याकडे येतंय. त्या सांगला,
झीड काढून लावलं महाराज त्याला, लांब केलं. त्या मुलाला काय वाटलं नाही माऊली दादा, पण त्याच्या आईनं हे पाहिलं आणि त्याच्या आईला राग आला. माझ्या बाळाला लांब केलं, सांगितलं पप्प्या इकडे 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 इकडे. त्या पिंट्याला जवळ घेतलं, त्या पप्प्याला जवळ घेतलं, त्याचं शेंबूड काढला महाराज, त्याला आंघोळ घातली, त्याला क्रीम लावली, पावडर लावली, काजळ लावलं, गंध लावला, चांगले कपडे घालायला दिले आणि सांगितलं जाय तुझ्या वडिलाकडे. आता ते मुलगा फार हुशार होता, वडिलाकडे गेला, पण लांबूनच म्हणला काय पप्पा बरं आहे का. त्या वडिलांना त्या लेकराकडे पाहिलं आणि त्याला सुद्धा प्रेम निर्माण झालं. त्याला वाटलं माझ्या लेकराला मी जवळ घ्यावं. सांगितलं पप्प्या इकडे इकडे इकडे. पप्प्या म्हणला चल हट, आता येतो का. दृष्टांत संपला, सिद्धांत लक्षात घ्या. ज्या वेळेस त्या मुलाला वडिलाची गरज होती त्यावेळेस वडिलांना त्याचा स्वीकार केला नाही, पण आईनं शृंगारित केल्यामुळं वडिलाचं सुद्धा विशेष लक्ष महाराज त्या मुलावर पडलं. तसंच हे महाराज म्हणतात, एकदा का आपल्याला संतानं जवळ धरलं रे धरलं, देवाचं सुद्धा लक्ष आपल्यावर प्रतिपादन होतं. धरतील हाती संत कृपावंत, पाळी पंढरीला तळला त्यांचा. आईच्या प्रेमात आणि वडिलाच्या प्रेमात महाराज फरक काहीच नसतो. प्रेम आई तेवढंच करते आणि वडील सुद्धा एवढंच करतात. त्याच्या प्रेमामध्ये महाराज प्रगटीकरण महाराज वेगळं असतं बघा. उदाहरणार्थ एखाद्या लेकराला शेंबूड आला तर लेकरू ते कोणाकडे जाईल, आईकडे का बापाकडं, आईकडे जाईल. बरं कदाचित त्याची जर आई नसेल तर ते लेकराचं महाराज आपण प्रक्रिया त्याला जवळ घेत असताना कसं घेतो. वडील जर असले तर महाराज वडील त्याचा शेंबूड अगोदर पुसतील आणि मग कडेवर घेतील. पण त्या जागेवर जर आई जर असेल तर आई अगोदर त्याला कडेवर घेते आणि मग त्याचा पदर आणि शेंबूड पुसती. हे माईच्या प्रेमात आणि वडिलाच्या प्रेमामध्ये फरक आहे. तसंच महाराज वडील बापासारखं प्रेम म्हणजे भगवंत बापासारखा प्रेम करतात आणि महाराज संत आईसारखं प्रेम करतात. म्हणून आईच्याच मार्फत महाराज देवाकडे जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे, म्हणजे संताच्याच मार्फत देवाकडे जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. विठोबा रखुमाई म्हटले बाबा. एका साधकाने प्रश्न केला, म्हणले बाबा तुम्ही संत संत म्हणता, पण हे संत नेमके करतात काय. महाराज म्हटले संत तुमच्या जीवनातल्या इच्छा पूर्ण करतात. अभंगाचं शेवटचं चरण. एका जनार्दनी संता